मुंबईच्या नरिमन पॉइंट परिसरामध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांचा वीज पुरवठा 1.25 तासानंतर सुरळीत। बेस्टच्या तांत्रिक कामामुळे मंत्री महोदयांना एसी आणि लाईट विना बसण्याची वेळ। मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या अनिल बोरनारे यांनी घेतलं 2 उमेदवारी अर्ज। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मात्र शिवाजीराव नलावडे यांना याआधीच उमेदवारी जाहीर। मनसे पदवीधर निवडणूक लढण्यावरती अभिजित पानसे उद्या अर्ज भरणार। भाजपच्या भूमिकेकडे मात्र लक्ष। लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे केंद्रीय नेतृत्व ॲक्शन मोडवर। राज्यातल्या प्रत्येक भाजप उमेदवाराकडे मागवला अहवाल। निकालानंतर विश्लेषण। मदत न करणाऱ्या आमदारांवरती कारवाई। परकीय गुंतवणुकीमध्ये सलग 2 वर्ष महाराष्ट्र अव्वल। 2023-2024 या आर्थिक वर्षामध्ये राज्यात 1.25 लाख कोटींची एफडीआय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। मराठ्यांना ओबीसी कोट्यामधून आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या सर्व 288 जागा लढणार। मनोज जरांगे यांची घोषणा। विशाल अग्रवाल सुरेंद्र अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। ड्रायव्हरला डांबून ठेवल्या प्रकरणामध्ये कोठडी तर ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणामध्ये विशाल अग्रवालचा ताबा पुणे पोलीस घेऊ शकतात। पुणे अपघातामधील मुलाची बाल निरीक्षण गृहामध्ये पोलीस चौकशी करणार। कोठडी संपण्याच्या आधी परवानगी मिळताच पोलीस करणार अल्पवयीन मुलाची चौकशी। ठाणे स्थानकामधील फलाट क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं काम युद्धपातळीवरती सुरू। माध्यमांनी जनजागृती केल्यामुळे परिस्थिती जवळपास सामान्यच। कोकण किनारपट्टीवरती उद्यापासून 2 महिने मासेमारीला बंदी। या काळामध्ये मासेमारी करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाईचा इशारा। पंढरपूरमधल्या हनुमान गेटच्या जवळ सापडली गुप्त खोली। अनेक देवांच्या मूर्ती असल्याची माहिती। मंदिर समितीच्या अध्यक्षांसह पुरातत्व विभागाचं पथक पाहणी करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।